आणि अखेरकार महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा पवार हे अनंतात विलीन झालेले आहे। सध्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजितदादा अमर रहे याच घोषणा ऐकू येत आहेत। मात्र 40 वर्षापासून याच बारामतीमध्ये एकच वादा अजितदादा अशा प्रकारच्या घोषणा ऐकू येत होत्या। मात्र आता अजितदादा परत या आणि त्याचबरोबर अजितदादा अमर रहे या प्रकारच्या घोषणा बारामतीकरांना आणि अवघ्या महाराष्ट्राला इतक्या लवकर ऐकायला येतील असं खरंच कोणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल। नेहमीच वेळ पाळणारे दादा आज त्यांची वेळ चुकवून आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी अजितदादा पवार यांचं पार्थिव आहे तिथे अनंतात विलीन झालेला आहे। मात्र तरी सुद्धा हा जनसमुदाय आपण बघतोय, कारण बारामती कुटुंबीय बारामती समीकरण गेल्या 40 वर्षापासून जोपासत असलेले अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे आहे ते मोठ्या संख्येनं जनसमुदाय जो आहे तो बारामतीकडे वळला। या बारामतीमध्येच अजित पवार यांचा प्लेन अपघातात जो आहे तो अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला आणि अगदी मनाला चटका लावून देणारी ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा खरोखरच अजित पवार आपल्यात नाहीत असं खरोखर म्हणजे मान्य करणं हे सुद्धा सामान्य माणसाला सुद्धा होतं। बारामतीकरांसाठी ते आणखीनच अवघड होतं, कारण बारामतीचे गेले 40 वर्ष राजकारण असो, समाजकारण असो किंवा बारामतीच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेला जर कोणता दादा असेल तर ते अजितदादा होते। आणि अजित पवार यांच्या या अंत्यसंस्काराच्या वेळेस त्यांना अंतिमचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं केंद्रीय मंत्री त्याचबरोबर सर्वच पक्षातले मान्यवर आमदार खासदार पोहोचलेले होते। कारण आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि फक्त त्यांच्या उपमुख्यमंत्री पदामुळेच नव्हे तर त्यांचं राजकारण करण्याची जी पद्धत होती ते अवघ्या महाराष्ट्र लाडके दादा म्हणून ओळखले जायचे। त्यांची शैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांना कोण व्यसन नव्हतं, निर्व्यसनी असलेले दादा त्यांच्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी, समाजसेवेसाठी, हजरजबाबीपणासाठी, त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी, त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी होते। आणि अशा प्रकारे आता जनसमुदाय जो आहे तो जड अंतःकरणाने आणि ओल्या डोळ्याने अजितदादा यांना शेवटचा निरोप देत आहे। पोलिसांना ही गर्दी आवरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। मात्र आता अजित पवार आपल्यात नाही आणि आजपासून जो आहे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते अजित पवार यांच्याशिवाय होणार आहे हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि अजित पवार हे त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या एकूणच त्यांच्या कारकिर्दीसाठी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, बारामती।